प्रवासी महिलेला फसवून सोने चांदीच्या बांगड्या चोरी करणारा आरोपी शिरपूर शहर पोलिसांच्या जाळ्यात। शिरपूर प्रवासादरम्यान महिलेला फसवून सोन्याच्या बांगड्या लंपास करणारा आरोपी अखेर शिरपूर शहर पोलिसांच्या कसून तपासामुळे गजाआड झाला आहे। आरोपीकडून सुमारे 70,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। घटनेविषयी सविस्तर माहिती अशी की दिनांक 28 जुलै 2025 रोजी तक्रारदार सौ नितीनबाई सोनवणे राहणार गुरुदत्त कॉलनी शिरपूर यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्याचे त्यांनी सांगितले होते। या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 348/2025 भारतीय दंडविधान कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेतला। तपासादरम्यान आरोपीस अटक करण्यात आली। त्याच्याकडून 1 तोळा सोन्याच्या बांगड्या व अंदाजे 15 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या बांगड्या असा एकूण 70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 25 ऑगस्ट 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पुढील तपास सुरू असून आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये कारवाई सुरू आहे। या यशस्वी कारवाईत पोलीस अधीक्षक श्रीनिवास गड्डी, अपर पोलीस अधीक्षक अनिल गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले। तर तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक रामकिसन माळी, पोलीस कॉन्स्टेबल दीपक आव्हाड, गणेश पाटील, शंकर पाटील, राजू साळुंके, मनीष महाजन, गजानन सोनवणे, योगेश बाचळे आदींचा सहभाग होता। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। दिनांक 21/8/25 रोजी शिरपूर शहर येथे वंदनाबाई रामदास सोनगिरे यांनी आपल्याकडे तक्रार दिली होती की दिनांक 21/8/25 रोजी त्या आपल्या नातीसोबत 11:30 वाजता सुमारास एसटी बसने शिरपूर बस स्टँड वरून चोपडा येथे जाण्यासाठी निघाले होते। त्यावेळेला कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी 25 ग्रॅम वजनाची किंमत अंदाजे 70,000 रुपयाची कापून चोरून नेलेली होती। त्याबद्दल पोलीस स्टेशन शिरपूर शहर येथे गुन्हा दाखल झालेला होता। त्या गुन्ह्याच्या तपासाच्या दरम्यान शोध पथकाचे राजेंद्र रोकडे पोलीस हवालदार व त्यांच्या टीमने पाळत ठेवून शिरपूर बस स्टँड येथे इसम नामे शुभम दशरथ सूर्यवंशी वय 27 राहणार अंबरनाथ जिल्हा ठाणे या संशयावरून अटक केली आणि त्याला गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याच्याकडून सदर महिलेची चोरी गेलेली बांगडी 25,000 रुपये किमतीची 25,000 ग्रॅमची किंमत अंदाजे 70,000 रुपयाची रिकव्हर करण्यात आलेली आहे। सदर इसम हा सराईत चोर असून त्याच्या विरुद्ध आळेफाटा, चंदननगर, मुंडवा जिल्हा पुणे, भोसरी जिल्हा पुणे तसेच सोलापूर रेल्वे आणि कल्याण रेल्वेमध्ये जबरी चोरीचे बरेचसे गुन्हे दाखल आहेत आणि त्या गुन्ह्यात त्याला अटक सुद्धा झालेली आहे। असा सराईत इसम डीबी पथकाने मोठ्या शिताफीने अटक करून त्याच्याकडून रिकव्हरी केलेली आहे। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।